सज्ज होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. वावे संघासाठी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था आहे. वावे संघ आपणास विनंती असेल की आपणासाठी भोजनाची व्यवस्था आहे. हा संघ या ठिकाणी दाखल होय. अगदी संपूर्ण स्पर्धा आणि आपल्या विभागाची स्पर्धा अगदी चांगला खेळ पहिल्या सामन्यात त्यांचा पाहायला भेटला. लंगोटी मित्रमंडळ करंजे विरुद्ध ऐकाल काही घेऊन आले. दोन संघांदरम्यान ही लढत चला घाई करायचे. पोलादपूर तालुक्याचा विस्फोटक फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू राजेश घाडगे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक इनला सनील तर नॉर स्ट्राईक पहिला चेंडू फुल टॉस त्याच्यावर लॉंग लेग रिजन मध्ये चांगला फटका. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार चौकार. राजेश घाडगे यावेळेस चांगला फटका. थर्ड या सर्कलला भेदून चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. 2 धावांचा प्रयत्न होतोय यशस्वी. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र डबल डिजिट अर्थात दुहेरी धावसंख्येत येताना पाहायला भेटतोय. सचिव चषक 2024 एक चांगली स्पर्धा. एका चांगल्या स्पर्धेचं नियोजन आयोजन संयोजन आपल्याला होताना पाहायला भेटतंय. वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचा. यावेळेस फुलटॉस स्ट्रेट हिट येताना पाहायला भेटतोय. खेळाडू करतो चूक. चेंडू थांबला नाही. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार चौकार. डिझाईन
गोलंदाजी मार्कवर स्वारतोय संदेश. पहिल्या षटकाचा विचार केला तर 16 धावा धावफलकावर आल्यात. थोडस महागडं षटक पडलं ते राजेश घाडगे याचं. अभय सावंत या ठिकाणी दाखल होतात या स्पर्धेला. चतुर्थ पारितोषिकाचे ते चषक आपल्याला लाभलंय त्याचे सौजन्य आणि पुरस्कर्ते या ठिकाणी दाखल होतात. मी दादांचं हार्दिक स्वागत करेन. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं हार्दिक 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 स्वागत. मी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. फुलटॉस स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू थांबणार आहे. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. फरार चौकार डिझे. माध्यमातून सौजन्य झालंय पुरस्कृत झालंय असे सन्मान्य अभय दादा सावंत यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी दादांचं या स्पर्धेच्या अनुषंगाने हार्दिक स्वागत करेन. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल आयोजकांच्या वतीने पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत असेल आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. पुन्हा एकदा स्कूप केलाय चेंडूला. काय फाटका सजवलाय परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार चौकार डिझे. राहिलाय ओमकार शेलार लवकर या स्पीडवर. या ठिकाणी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय कार्याध्यक्ष सुनील दादा सकपाल यांचा सुद्धा आगमन होत आहे. सुनील दादा आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थान पण नवा. त्याचप्रमाणे खजिनदार साहेब स्वतः सुनीलदादा उतेकर सुद्धा या ठिकाणी सकाळच्या 17 पासून दाखल होत आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की थोडासा शयन कक्षामध्ये आपण आराम करायचा आहे. सन्माननीय कार्याध्यक्ष साहेब सुनील दादा सकपाल यांचं आगमन या स्पर्धेच्या अनुषंगाने सतीव चषक 2024. संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना स्लोअर चेंडू होता पण दगडे अपील करण्याचा प्रयत्न. यष्टीच्या मागे पाहिलं तर सर्वांचे लाडके ओंकार घाडगे पाहायला भेटत आहेत. पोलादपूर तालुक्याचा मास्टर माइंड म्हणून ज्याच्याकडे पाहायला भेटला असा यश त्यांच्या मागे मागे. सचिव चषक 2024 आपण पाहतोय. एक मोठी लढत मोठे बॅटर आपल्या समोर. पाचवा चेंडू फुलटॉस होता. काऊ कॉर्नरची दिशा. खेळाडू आहे त्या ठिकाणी अक्षय चेंडूची फेक करतोय. 1 धाव अर्जित केली जाते. 5 चेंडू आणि धावसंख्येत बदल होतोय. 26 धावा धावफलकावर पाहायला भेटत आहेत. आज सचिव चषकाला भेट देण्यासाठी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी दाखल होत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होतोय. यशस्वी पंच नो चेंडू. दोन षटकांचा खेळ संपुष्टात येतो आणि 2 षटकाअखेर धावसंख्या होते संघाची 30. 2 षटकाअखेर 30 धावा. खांब्यातून नाही दिसत. मला वाटलं नो दिला असेल. तुम्ही बोलल्यानंतर मी बोललो. 2 षटकाअखेर धावसंख्या होती संघाची 30. गोलंदाजी मार्कवर योगेश. चांगली फलंदाजी होताना पाहायला भेटते. ते
कोणाली या संघाकडून सनील आणि गणेश ही जोडी मैदानात दाखल. पहिल्याचा चेंडूवर चांगला फटका एक शाखावर रिझन मध्ये खेळाडू आहे, परंतु एकच धाव, एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धाव संख्या होत्या संघाची 31 धावा धाव प्रकार पाहायला भेटतायत. सनील आणि गणेश बिनबाद 31 धावांची पार्टनरशिप भागीदारी करताना आपल्याला पाहायला भेटतायत. चांगला चेंडू फ्लोअर मध्ये चेंडू होता, चांगल्या लेंथवर चेंडूची पिचिंग आणि तदनंतर हा येतो डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता 2 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण पाहायला भेटतंय. अंगोटी मित्रमंडळ करंजे या संघाच्या नावावर कित्येक विक्रम आपल्याला तालुक्यामध्ये पाहायला भेटतात. हा पुन्हा एकदा चांगला चेंडू, तदनंतर लॉंग लेगची दिशा, 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला भेटतायत. मी अभयदादा सावंत यांना विनंती करेन की आपण पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय कार्याध्यक्ष सुनीलदादा सकपाल यांच्या शुभ हस्ते मार्द मॅचचा पुरस्कृत या ठिकाणी दिला जातोय. ओमकार शेलार चांगल्या फॉर्म मध्ये या हंगामात पाहायला भेटतोय. ओपनचं क्रिकेट सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला भेटतोय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा मागील चेंडूला कॉपी पेस्ट केलं. येतो डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता 4 चेंडू. धावसंख्येत मात्र आता कोणताही बदल होत नाही. 33 धावा धावफलकर पाहायला भेटतायत. सचिव चषक 2024 एक चांगली स्पर्धा. युवराजदादा दाभेकर त्यांचे संपूर्ण बंधू ग्रामस्थ यांच्या वतीने एक भव्य दिव्य आयोजन. चेंडू पंच 2 असावांतर करतील. इट्स वाईट डिलिव्हरी घोषित करतील आणि वाईट चेंडूने धावसंख्येत बदल होईल. 34 धावा धावफलकर पाहायला भेटतायत. दुपारच्या सत्रात खरकत्या उन्हामध्ये चांगली स्पर्धा, चांगला खेळ प्रत्येक संघाकडून पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा फुलण्याचा चेंडू यष्टी मागे थोडस मिसफील होताना पाहायला भेटतंय. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल. लॉंग शॉट रिझन मध्ये 4 धावांसाठी फरार चौकार. डीजे शेवटच्या चेंडूंमध्ये थोडसे धावसंख्या आली. त्यावेळेस पुन्हा एकदा फुलण्याचा चेंडू, हेलिकॉप्टर उडवण्याचा मनसुबा, परंतु तड्या सलकाच्या सुद्धा बाहेर चेंडू गेला नाही. 3 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 3 षटका धावसंख्या ते संघाचे 39 ऑन स्कोर कार्ड. 39 धावा. ओव्हर टू डीजे. फाउंडेशन कोंडवी, चला नाणेफेकसाठी याचा दोन्ही कर्णधाराने. कोंडवी आणि गोरावळे या 2 संघांदरम्यान होणारा सामना एक महत्वपूर्ण लढत असेल. गोलंदाजी मार्कवर 4था आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी येतोय सौरभ.
चांगला फटका, परंतु एलिव्हेशनची थोडीशी कमी, टायमिंग प्रॉपर नाही झालं, नाहीतर हा चांगला फटका असता. परंतु एक धाव लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी अर्जित केली जाते. 40 धावा धावपलकर पाहायला भेटतात. मोठी लढत, मोठी बॅटल दोन संघांना पाहायला भेटते. सौरभ, भन्नाट वेग या गोलंदाजाकडे आहे. यावेळेस पंच 2 समांतर करतील, वाईट चेंडू घोषित करतील. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू. यावेळेस बॅटची लिडिंग आहे यशच्या मागे ओंकार घाडगे, चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतोय. ओव्हर टू डीजे. ओमकार गाड घ्यायच्यासाठी आणि फलंदाजासाठी आता मात्र विश्वनाथ आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज मैदानात दाखल होताना पाहायला भेटतोय. यावेळेस पहिल्याच चेंडूवर आक्रमण करताना चिक्कू आहे त्या ठिकाणी, कोणती चूक करत नाहीये. विकेटचं पतन, बॅक टू बॅकचा दुसरा झटका डीजे. कर्णधार बोरावळे संघाचा कर्णधार नाणेफेकसाठी यायचा आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहे विजय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटले. बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केलेत हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सौरभ. चांगला चेंडू, भन्नाट वेग पाहायला भेटला आणि तदनंतर एक धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण होताना. धावला ना तो, नाही रे बाबा, बॉल डॉट झाला ना, काय होत नाही तोपर्यंत आपण बोलायचं नाही. असं आहे का? ठीक आहे. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला भेटली ती सौरभची. यशान मागे चांगलं काम करताना पाहायला भेटतो तो ओंकार घाडगे. 4 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे येताना पाहायला भेटतात. सौरभ चांगला चेंडू, त्याच्यावर चांगलं यष्टीरक्षण आणि विकेटचं
पतन होताना पाहायला भेटतंय. 4 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 4 षटकाखेर धावसंख्या ती संघाची 42. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहूया. तोपर्यंत घ्या एक छोटासा डीजे ब्रेक. हॅलो हॅलो. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. सचिव चषक 2024 आपण ही स्पर्धा पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी कार्याध्यक्ष सुनील सकपाल असतील हे सुद्धा दाखल होत आहेत या स्पर्धेला. आणि चतुर्थ पारितोषिक पुरस्कृत केलं चषक ते सन्माननीय अभयदादा सावंत यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचा सुद्धा हार्दिक स्वागत असेल. त्याचप्रमाणे नागेशदादा दरेकर सुद्धा या ठिकाणी दाखवले आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचा पदाधिकाऱ्यांचं हार्दिक स्वागत. आणि एक मोठी लढत आपल्या समोर रंगत असताना पहिल्या डावात आई काळकाने उन्हाळे या संघाने 42 धावा बनवल्यात. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे लंगोटी मित्र मंडळ करंजे या संघाला. काय करताय काय बिघडतंय हे पाहूया. तोपर्यंत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. हॅलो. 24 चेंडू आणि 43 धावा बनवायचे आहेत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अधिकृत सचिव चषक 2024 वर्ष पहिले पर्व पहिले एक दैदिप्यमान नियोजन आयोजन संयोजन आपण पाहतोय. जेवढ्या भव्यतेने ही स्पर्धा वाढले जेवढ्या स्पर्धा संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला त्या सर्वांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. काल सांगा 2 सलामीचे बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला भेटतायत. एका बाजूला राजेश गाडगे तर दुसऱ्या बाजूला संदेश कर्नाळे सांडे. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग उद्या भव्य दिव्य असा ऑक्शन सोहळा आपल्याला पाहायला भेटेल. लिलाव पाहायला भेटेल. आणि याच लिलावाच्या अनुषंगाने आज प्रत्येक जण ही स्पर्धा नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून पाहत असेल. कारण की उद्या निवड चाचणी आणि कोणता खेळाडू कोणत्या संघामध्ये दाखल होईल कशा प्रकारे संघाची बांधणी असेल या साऱ्या प्रश्नांचं उत्तर उद्या आपल्याला लिलावच्या अनुषंगाने पाहायला भेटेल. शिवजयंतीच्या मुहूर्तावर हे नियोजन आपल्याला पाहायला भेटत आहे.
गोलंदाज मार्कवर स्वारतोय गोलंदाज गणेश. गणेश आणि सनील आणि चांगली फलंदाजी करताना आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि तदनंतर आता मात्र आक्रमक विस्फोटक फलंदाज ओपनच्या क्रिकेटमध्ये ज्याचा आता सध्या नाव आपल्याला पाहायला भेटतंय असा राजेश घाडगे स्ट्राईक एंडला येताना पाहायला भेटतोय. राजा नॉर्थ सांगेला सांडे 24 चेंडू आणि 43 धावा बनवायच्या आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानात पहिला चेंडू घेऊन त्या ठिकाणी गणेश दाखल होताना पाहायला भेटतोय. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतंय. यष्टी रक्षकामागे थोडस मिसफील्ड झालं परंतु 2 धावा अर्जित केल्या जात आहेत 22च्या स्वरूपात. यावेळेस मैदानात घडतंय काय मोठा झटका लागतोय तो टंगोटी मित्र करंजे संघाला. राजेश घाडगे बॅक टू पावले डीजे. इथे सन्मान होतोय ज्याने पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सहसचिव सन्माननीय विजयजी तळेकर साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तरी मी अक्षयदादा दाभेकर यांना विनंती करतो की एक युवा नेतृत्व आणि ज्यांचं काम चोख असतं असे आमचे विजयजी तळेकर साहेब आणि युवराजजी दाभेकर सचिव आहेत आणि सहसचिवाची जबाबदारी नेहमीच त्यांच्या खांद्यावरती असते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तळेकर साहेबांसाठी ज्यांनी अतिशय मेहनत त्यांच्यातून नेहमीच आमच्या असोसिएशनसाठी आणि प्रत्येक स्पर्धेसाठी केली जाते. त्यांचा इथे सन्मान होतोय. त्यानंतर या स्पर्धेला मंगेशदादा बेळोसे यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं प्राइज आलंय. त्यांचा इथे सन्मान केला जाईल. तरी मंगेशदादा उपस्थित नाही त्यांच्या अनुपस्थितीमध्ये विजयजी तळेकर यांनी तो सन्मान स्वीकारायचा आहे. मंगेशदादा बेळोसे तृतीय क्रमांकाचं रोख प्राइज 11,111. तरी युवराजजी दाभेकर यांना विनंती करतो आणि सुनील सकपाल की आपण यांचा सन्मान करायचा आहे. मंगेशजी बेळोसे या स्पर्धेला तृतीय क्रमांकाचं प्राइज रोख रक्कम 11,111. यावेळेस पुन्हा एकदा मिसफील होताना पाहायला जरूर भेटते. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटते. मैदानात चुका होताना पाहायला भेटत. मुख्य व्यासपीठावरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आहे. धन्यवाद मंगेशजी बेलोसे आणि विजयजी तळेकर साहेब. जाऊया सुनीलजी सकपाल यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सन्माननीय युवराजजी दाभेकर यांच्या शुभ हस्ते. पुन्हा एकदा जाऊया मैदानात जिथे सामना सुरू आहे. मोठी लढत राजेश घाडगे मैदानाच्या डगआउट मध्ये. यावेळेस पॉइंट रिझन मध्ये कोणती चूक होत नाहीये. विकेटचा पतन बॅक टू बॅक 2 विकेट एकाच ओव्हर नंतर डगआउट मध्ये शांततेचं वातावरण. अभयदादा सावंत ज्यांनी 4थ क्रमांक दिला या स्पर्धेसाठी यांचा सन्मान युवराजजी दाभेकर सचिव पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन व मुख्य आयोजक ज्यांच्या भूमिकेमध्ये आहेत ते युवराज दाभेकर यांच्या शुभ हस्ते अभयदादा यांचा सन्मान होतोय. टाळ्या होऊन जाऊ द्या ज्यांच्या माध्यमातून 4थ क्रमांक ह्या स्पर्धेसाठी लाभला त्यांचा सन्मान होतोय. हा फोटो घ्या. महाराजांची प्रतिमा आणि शाल देऊन सन्मान करण्यात आहे मुख्य व्यासपीठावरती. धन्यवाद दादा. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपण आवाज ऐकत आहात सूरज यांचा. पोलादपूर तालुक्यात संपूर्ण वातावरण क्रिकेटमय असतानाच येत्या 24 आणि 25 फेब्रुवारीला टेनिस क्रिकेटचा महासंग्राम पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आमदार प्रवीण भाऊ दरेकर चषक आपल्याला पाहायला भेटतोय. रोख रक्कम
1,11,111 रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा. द्वितीय पारितोषिक 75,075 रुपये असं पारितोषिक, तर तृतीय पारितोषिक 50,000 त्यानंतर रुपये. सन्माननीय ऋतिक सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. ऋतिक धन्यवाद. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार प्रवीण भाऊ दरेकर चषक 2024 एकच धाव अर्जित केली जाईल. धावसंख्येत बदल 6 धावा स्कोर कार्डवर, 6 ऑन स्कोर कार्ड. पोलादपूर तालुक्यात 1,11,111 रुपये व आकर्षक चषक भव्य दिव्य आयोजन पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कलकाई माता क्रीडा व सामाजिक संस्था कोतवाल यांच्या वतीने एक मोठी स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येताना पाहायला भेटते. आणि अधिक संपर्कासाठी तुम्हाला सुनीलदादा उतेकर, युवराजदादा दाबेकर आणि आशिषदादा दरेकर यांच्याशी संपर्क करून, त्याचप्रमाणे राजेशदादा सकपाल आणि संदीप कदम सर यांच्याकडे संपर्क करायचा आणि त्याचप्रमाणे सुनीलदादा सकपाल यांच्याकडे सुद्धा संपर्क करायचा आहे. एक मोठी स्पर्धा आपल्या सर्वांसाठी. यावेळी चेंडू मात्र चांगलं क्षेत्रशो होताना पाहायला भेटतोय. त्यानंतर वावे संघाचे सर्वेसर्वा आणि पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन रजिस्टरचे सदस्य मुजमिल तांबे सर यांचाही सन्मान केला जाईल. मी सुनील सकपाल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मुजमिल तांबे सर यांचा सन्मान करायचा आहे. 8 धावा मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय मुजमिल तांबे सर. मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन मुजमिल सर तांबे यांचा सन्मान होतोय. सदस्य पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन रजिस्टर 9 9 ऑन स्कोर कार्ड, 9 धावा. चेक करताय चेक नाही ना तिथं जाणार तो तिथं काय काय पडला ना तो बोला बा हातून येऊन पडला हातून येऊन पडला नाही तो नीट बघ तेव्हा पण बॉलला हात नव्हता लावला त्याने पडला तरी बॉल लागलाय पाय लांब पण आहे काय 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 नाही नाही पाय पण नाही लागला ना अरे तुमची प्लेयर तिथं आहे ना काय काय सांगतच नाही रिव्ह्यू घेतलाय काय घेतलंय काय कळतच नाही. अरे थांबा थांबा चेक केला त्यांना असं नाही चाललं चेक करतोय ना आपण. हॅलो 24-25 फेब्रुवारी टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार प्रवीण भाऊ दरेकर चषक 2024 सुनीलदा सकपाल यांच्याशी अधिक संपर्क कार्याध्यक्ष साहेब या ठिकाणी दाखल होत आहेत. मी जे बघितलं ना आता त्याच्यामध्ये बॉलला काहीच टच झालं नाहीये. नाही लागला नाही लागला नाही बाउंड्री त्याला बोलव ना त्याला नाही तर अरे मग दिसतंय समोर सांग पंचांकडे सांग ना तू. मी काय बोलतो ते बॉल त्यांनी अगोदर आतमध्ये अडकवलाय मी पण बघतोय येताना आतमध्ये आहे ना कापड आणि पाय बॉल मध्ये आणि पाय पुढे त्यांनी दिलाय कापड पकडून. एक मिनिट आणि काय आहे ते सांगितलं आणि काय अजून बॉलला काय लागलं बॉलला काय कापड बॉलच्या पुढे गेलंय
एक मिनिट अजून एकदा बघतो अजून एकदा बघतो या तुम्ही पण या. दादा तू पण ये, दादा तू पण ये. अरे हो ना बाबा मग तुम्ही penalty लावू आपण. हॅलो बाउंड्री नाही आहे पंचाने डायरेक्ट रिव्ह्यूच्या इथं धावत यायचं नाही कोणी असू द्या पंच इथं थर्ड अंपायर ठेवलेले आहेत. त्यांना सांगा तुमचा 12 फिल्टर बसलाय तो पण बघतोय. बोल ना सूरज बोल. या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम आलेला आहे की हा चौकार नाही आणि त्यांचा 12th मॅन अर्थात 12वा खेळाडू सुद्धा समालोचन कक्षात आहे. आपला सर्वांना जो निर्णय दिला जातो तो पक्षपाती असतो निरपेक्ष असतो याची नोंद घ्यायची. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत चांगलं नियोजन आपल्याला सातत्याने पाहायला भेटते. 9 धावा स्कोर कार्डवर आहेत. 9 धावा. एक चांगली स्पर्धा आणि सनील गोलंदाजी मार्क सज्ज होताना पाहायला भेटतोय. फुलटॉस आणि त्याच्यावर चांगला प्रहार. वाईल्ड लेग रिजन मध्ये चेंडू थांबणार नाही चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी फरार चौकाट आणि 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 13 धावा 13 ऑन स्कोर कार्ड डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड येताना पाहायला भेटतोय. संदेश कर्नाळे इन्फॉर्म बॅट्समॅन इन्फॉर्म फलंदाज चांगली फलंदाजी करू शकतो आणि असा फलंदाज मैदानात दाखल असताना अजून आशा मात्र पल्लवीत असतील लंगोटी मित्रमंडळ करंजी या संघाच्याकडे. यावेळेस बॅटचे लिनिंग एज लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 17 7 ऑन स्कोर कार्ड 17 धावा. सनीलच्या 2 चेंडूंवर 2 बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि या 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जात असताना 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. धावसंख्या 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. संदेश करणारे त्याच्याकडे सर्वांची नजर असेल. पुन्हा एकदा मोठा फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू आहे परंतु 2 खेळाडू आणि तदनंतर थोडस मिस जजिंग मिस कन्व्हर्सेशन आणि धावावर जीत केल्या जात आहेत त्या 2 या 2 धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 19 धावसंख्येवर. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट संपूर्ण देशभरात क्रिकेटचं वातावरण होत असताना आपण पाहतोय आणि याच अनुषंगाने 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या
चषकाचं नियोजन पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि त्याचप्रमाणे सर्व क्रिकेट संघांसाठी एक मोठी पारितोषिकांची मेजवानी असणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. 1,75,055 असं पारितोषिक असणारी ही स्पर्धा 24 आणि 25 फेब्रुवारी. धावसंख्या होत्या संघाची 19. पाणी पाणी 19 धावा धावपलकर झाल्यात. स्कोर कार्ड सचिव चषक 2024 आपण पाहतोय. युवराज दाभेकर आणि त्यांचे संपूर्ण बंधू असतील, ग्रामस्थ असतील, यांच्या वतीने या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन, नियोजन आणि संयोजन. आजच्या दिवसाचा विचार केला तर आज प्रदीप शिंदे सर दापोलीवरून या ठिकाणी दाखल होत आहेत. बऱ्याचशा ओपनच्या टुर्नामेंट त्या सुद्धा कव्हरेज करतायत. एक नामवंत असे ऑफिशियल पंच म्हणून ते भूमिका साकारताना पाहायला भेटतात आणि सातत्याने त्यांचा हा प्रवास आपल्याला पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्याने दिलेली संधी आणि त्याचं नक्कीच त्याने सोनं केलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुढचा चेंडू यावेळेस चांगला चेंडू अशी लिडिंग होती परंतु थोडस 19 धावा दापोलीकर झाले असताना पाहायला भेटतोय. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. संदेश आणि यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. फुलरलेनचा चेंडू त्याच्यावर कोणताही बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. येतोय डॉट बॉल. आजच्या दिवसाचा विचार केला तर कार्याध्यक्ष सुनीलदादा सकपाल यांचं या ठिकाणी आगमन होणं, तदनंतर रुपेदा सकपाल असतील या ठिकाणी दाखल होत आहेत. सुनीलदादा उत्तेकर असतील, तदनंतर केवणाले ग्रामस्थ या ठिकाणी दाखल होत आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे UTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा होता परंतु पंच 2 समांतर करतील. वाईट चेंडू घोषित करतील. अवांतर 2 धावा स्कोर कार्डवर ऍड केल्या जात आहेत. धावसंख्या होते 21. 21 ऑन स्कोर कार्ड. दुसरा षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आणि विजयासाठी अजून 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. 13 चेंडू आणि 22 धावा. एक मोठी मॅच, मोठी लढत आपल्या समोर. यावेळेस बॅटची लिडिंग आहे. मोठा झटका, विकेटचा पतन. 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 2 षटका अखेर धावसंख्या ते संघाचे 21. येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. काय करताय, काय बिघडताय पाहूया. तोपर्यंत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. बारा चेंडू आणि 22 धावांची गरज असताना आपण पाहतोय दुपारच्या रखरखत्या होणार सुद्धा ही स्पर्धा, या स्पर्धेने गाठलेली उंची अतिशय कौतुकास्पद असेल. युवराज दाभेकर यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या सर्व बंधूंनी केलेली साथ, त्यांच्या ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्य आणि यांच्या वतीत, यांच्या अनुषंगाने ही स्पर्धा सचिव चषक 2024 आपण पाहतोय. एका चांगल्या स्पर्धेचं नियोजन, आयोजन आणि पहिल्या पर्वातच चांगला प्रतिसाद या ठिकाणी सर्व संघांचा या स्पर्धेला पाहायला भेटला. भोजनाची व्यवस्था सुद्धा काल आणि आज आपल्याला पाहायला भेटली. अतिशय दिमागदार असंही नियोजन युवराज दाभेकर आणि त्यांच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने, त्यांच्या बंधूंच्या वतीने आपल्याला पाहायला भेटलं. 24 आणि 25 फेब्रुवारीला एक मोठी स्पर्धेची मेजवानी आपल्याला समोर येताना पाहायला भेटेल.
रोख रक्कम 1,11,000 पारितोषिक असणारी स्पर्धा प्रवीण भाऊ आमदार चषक. यावेळेस चांगला फटका ऑन साईडला काऊ कॉर्नर रिजन मध्ये खेळाडू आहे चेंडूची फेक करतोय तोपर्यंत मैदानात करतोय काय विकेटचं पतन. फलंदाज मात्र योगेश डगआउटच्या दिशेने येताना पाहायला भेटेल. आता मात्र मैदानात घडतंय काय दुसरा धावचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद झालाय. अर्थात एकच धाव स्कोर कार्डवर ऍड केली जाते. धावसंख्या होत्या संघाची 22 धावा 22. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. 11 चेंडू आणि 21 धावा. विश्वनाथ गोलंदाजी मार्कवर विश्वनाथ विश्वनाथ गोंडे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे. आक्रमक फलंदाज आहे परंतु तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज सुद्धा आहे. सामर्थ्य आहे या खेळाडूकडे. स्लोअर चेंडू होता पॉइंट रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. संदेश करणारे दुसऱ्या धावचा प्रयत्न करतोय. 2 धावा यशस्वीरित्या घेतल्यानंतर अक्षयला मात्र चांगलं रनिंग द बिटवीन करावं लागेल. आणि होय 3 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 3 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 25 या धावसंख्येवर. 25 न स्कोर कार्ड 25 धावा दबलकर येताना पाहायला भेटता येतात. उमेश दावेकर काय एफर्ट दाखवलेत. 4 धावा होत्या तिथे 1 धाव आपल्या संघासाठी वाचवली आणि एका धावेची किंमत महत्व या स्पर्धेत प्रत्येकाला माहिती आहे. आणि त्याच धावांची रोख करण्यासाठी ही धावाधाव ही पराकाष्ठा होत असताना आपल्याला पाहायला भेटते. विश्वनाथ गोलंदाजी मार्कवर भन्नाट वेग पाहायला भेटला. वेग 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 चांगल्या लेंथवर चेंडूची पिचिंग आणि तदनंतर आलेला हा निर्धाव चेंडू. अक्षय पुढचा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न परंतु लेग बायच्या स्वरूपात लॉंग स्टॉप रिजन मध्ये या 4 धावा. धावा कशा पण येऊ द्या पण येत आहेत हे जास्त महत्वाचं. आणि या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 29 धावा 29 ऑन स्कोर कार्ड. 8 चेंडूंनी 14 धावांची गरज. 8 चेंडूंनी 14 धावा. पुन्हा एकदा डीजे वाले या ठिकाणी दाखल होत आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तयार असो आपण पुन्हा एकदा गाण्यांची मेजवानी ऐकण्यासाठी. 8 चेंडूंनी 14 धावा हाय व्होल्टेज सामना. मोठी लढत मोठी बॅटल आहे कारण की केवणाली असंघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस फटका. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 7 चेंडू आणि 14 धावा. 7 चेंडू आणि 14 धावा. मैदानात घडतंय काय 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना मोठी लढत मोठी बॅटल आपल्या समोर रंगताना पाहायला भेटते. पुन्हा एकदा चांगला चेंडू. वॉटर डिलिव्हरी. 3 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. 6 चेंडू आणि 14 धावा. तोपर्यंत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
या स्पर्धेतल्या अ गटातील शेवटचा सामना आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला भेटतोय. एका बाजूला लंगोटी मित्रमंडळ करंजे तर दुसऱ्या बाजूला ऐकाल काही केवण आले 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. सचिन सुर्वे आपण कुठे असाल व्यासपीठावर या. सचिन सुर्वे लवकरात लवकर यायचं आहे. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय विजय. 14 धावा थांबवायच्या आहेत. 6 चेंडू आणि 14 धावा. स्ट्राईक एंडला सँडी संदेश. फुलरलाईनचा चेंडू होता बीट केलाय संदेशला. पहिला चेंडू निर्धाव. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. हा चेंडू मात्र पंच 2 समांतर करतील. वाईट चेंडू घोषित करतील. 5 चेंडू आणि 13 धावा. लंगोटी मित्रमंडळ करंजे की आई काल काही के म्हणाले 5 चेंडू आणि 13 धावा. एक मोठा फटका मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. तशा प्रकारचा खेळ करावा लागेल. 5 चेंडू. यावेळी चांगला फटका. फाईन लेग रिझन होते. खेळाडू आहे 2 धावांचा प्रयत्न करत असताना मैदानात घडतंय काय. 2 धावा मात्र यशस्वीरित्या अर्जित केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 32 ऑन स्कोर कार्ड. 32 धावा धावपलकार पाहायला भेटत आहेत. चार चेंडू आणि 11 धावांची गरज. 4 चेंडू आणि 11 धावा. फुलटॉस त्याच्यावर आक्रमण. खेळाडू आहे मिसफील होतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. तीन चेंडू आणि 7 धावा. चला घाई करायची आहे. 3 चेंडू आणि 7 धावा. दोन्ही डगआउट मध्ये भयानक अशी शांतता. कारण की येणारा चेंडू हा नक्कीच निर्णायक असेल. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मोठी लढत मोठी बॅटल आपल्या समोर रंगताना पाहायला भेटते. तीन चेंडू आणि 7 धावांची गरज. संदेश करणे आले मैदानात. तळ ठोकून आहे. जोपर्यंत हा खेळाडू मैदानात आहे तोपर्यंत लंगोटी मित्रमंडळ करंजे यांचा डगआउट मध्ये आशा पल्लवित असतील. अपेक्षेचा डोंगर. 3 चेंडू 7 धावा. मोठी लढत मोठा बॅटल आपल्या समोर रंगताना. लंगोटी मित्रमंडळ करंजे आपण डगआउट मध्ये बसायचं आहे. डगआउट मध्ये बसायचं आहे. चिकू डगआउट मध्ये. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. चला घाई करा. 3 चेंडू आणि 7 धावा.
महत्वपूर्ण अशी लढत, महत्वपूर्ण असा सामना आपल्या समोर रंगताना. चला काही करा. गोलंदाज विजय. पुन्हा एकदा फुल टॉस, त्याच्यावर आक्रमण, चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार चौकार. डीजे दोन चेंडू आणि 3 धावा. मागील 2 चेंडूंचा विचार केला तर फुलटॉस स्वरूपाचे होते. तीच दिशा, तोच स्ट्रोक आणि 2 चेंडू 3 धावांची गरज. लंगोटे मित्रमंडळ करंजे, आपण डगआउट मध्ये स्थानापन्न व्हायचं, विनंती असेल, सूचना असेल. दोन चेंडू आणि 3 धावांची गरज. 2 चेंडू आणि 3 धावा. अतिशय रोमांचक, रोमहर्षक असा सामना आपल्या समोर रंगताना कोणता संघ विजय प्राप्त करून या स्पर्धेत स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवेल पाहणं जास्त गरजेचं असेल. 2 चेंडू आणि 3 धावा. दोन चेंडू 3 धावा. निर्णायक चेंडू. फुलटॉस आणि त्याच्यावर पुन्हा एकदा तीच दिशा. एक धाव तर अर्जित केले. दुसऱ्याचा प्रयत्न करत असताना मैदानात घडतंय काय, संदेश करणारे डगआउटच्या दिशेने. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. ओव्हर टू डीजे. एक चेंडू आणि 2 धावा. लंगोटी मित्रमंडळ करंजे के आई काल काही घेऊन आले. असा सामना आपल्या समोर, रोमहर्षक सामना, मोठी लढत, मोठं बॅटल. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज असताना आपण पाहतोय अगदी सामना शेवटच्या चेंडू पर्यंत येऊन पोहोचलाय. चला घाई करा. 1 चेंडू आणि 2 धावा. कोण विजय प्राप्त करतोय, कोण या स्पर्धेत स्वतःच अस्तित्व टिकून ठेवतोय पाहणं गरजेचं असेल. शेवटचा 1 चेंडू, निर्णायक चेंडू. लंगोटी मित्रमंडळ करंजे की आई काल काही केवून आले, केवून आले की करंजे, करंजे की केवून आले. शेवटचा 1 चेंडू 2 धावा. तू जिंदा है तो जिंदगी की जीत पर यकीन कर. तो जिंदा है तो जिंदगी की जीत पर यकीन कर. अगर कहीं स्वर्ग है तो उसे उतारला जमी पर. अर्थात कुणाच्या पदरात स्वर्ग पडतोय, कुणाच्या पदरात निराशा पडते. संघर्ष करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 1 चेंडू आणि 2 धावा. काय घडतंय शेवटच्या 1 चेंडूवर. सर्वांच्या नजरा, सर्वांचे हेवे देवे या शेवटच्या 1 चेंडूवर येऊन टिकलेत. विजय आपल्या संघाला विजय प्राप्त करून देईल का, तर बॅटर शैलेश मैदानात दाखल होतोय. 1 चेंडू आणि 2 धावा. सचिव चषक 2024 या स्पर्धेतील सर्वात रोमांचक असा सामना आपल्या समोर येत असताना सर्वांच्या नजरा या शेवटच्या चेंडूवर. फुलटॉस, त्याच्यावर आक्रमण. काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि शेवटच्या चेंडूवर लंगोटी मित्रमंडळ करंजे विजय प्राप्त करतोय. विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. आणि
कौतुक करावं लागेल फलंदाज शैलेशाचा आणि विजयचं मात्र नक्कीच अभिनंदन असेल. चांगला खेळ त्याच्यामध्ये पाहायला भेटला आणि झालेल्या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच ज्याने वैयक्तिक षटक हाताळत असताना केवळ 3 धावा